मी अरुण खोडके. शिवचिंतन. हिंदवी स्वराज्य हे केवळ किल्ले जिंकून उभे राहिले नव्हते. ते उभे राहिले होते ते माणसे जोडून. शिवरायांनी अचूक ओळखले होते की शस्त्र तलवार चालवते, पण राज्य चालवते संघटन. शिवशाहीचा मापदंडच मुळी निष्ठा, शिस्त व न्याय होता. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हातात तलवार दिली आणि त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान पेटवला. मावळा म्हणजे केवळ सैनिक नव्हता, तो स्वराज्याचा शिलेदार होता. प्रत्येक गडकिल्ला हा छोटा स्वराज्यच होते. किल्लेदार, सबनीस, कोतवाल यांच्या जबाबदाऱ्या अगदी स्पष्ट, कारभार मार्गदर्शक होता. शिवरायांचे संघटन म्हणजे व्यवस्था आणि मूल्ये यांचा संगम होता. गुप्तहेरांच्या माहितीनुसार अचूक निर्णय घेणे हेच यशाचे खरे सूत्र होते. शिवराय हुकुमशाह नव्हते, ते मार्गदर्शक होते. यशाचे श्रेय मावळ्यांना आणि अपयशाची जबाबदारी स्वतःवरती ते घेत असत. शिवरायांनी तलवारीपेक्षा माणसावरती अधिक विश्वास ठेवला. म्हणूनच हे स्वराज्य केवळ जिंकले नाही, तर चिरंतन टिकले. त्यांनी सत्तेपेक्षा मूल्यांना अधिक महत्त्व दिले आणि विजयापेक्षा स्वराज्याची सेवा हेच शिवरायांच्या यशाचे गमक होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.